नगरमधील प्रसिद्ध व्यापाऱ्याचा एका बडतर्फ पोलिसानेच खून केल्याची घटना समोर आली आहे। या व्यापाऱ्यानेच आधी या बडतर्फ पोलिसाला काही उधारी वसूल करण्याचे काम दिले होते, परंतु ते काम डोईजड झाले आणि त्याने या व्यापाऱ्याचेच अपहरण करत 10 कोटींची खंडणी मागितली आणि निर्घृण खून केला। त्याचं झालं असं, दीपक लालसिंग परदेशी हे व्यापारी बेपत्ता होते। तोफखाना पोलीस त्यांचा शोध घेत असताना सीसीटीव्हीत एक संशयास्पद कार दिसून आली, जी की परदेशी यांच्या मागावर होती। ही कार किरण बबन कोळपे हा वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तो एक बडतर्फ पोलीस आहे आणि त्याच्यानंतर सुरू झाला हा सगळा चोर पोलिसांचा खेळ। पोलिसांनी किरण बबन कोळपे व त्याचा साथीदार सागर मोरे यांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली। या चौकशीत मोठे थरारक सत्य समोर आले। दीपक परदेशी यांनी काही लोकांना पैसे उसने दिले होते। त्या पैशांचे वसुलीचे काम मोरे व कोळपे यांच्याकडे त्यांनी दिले होते। परदेशी यांनी या दोघांना उधारी दिलेल्या लोकांपैकी काहींना मारहाण करण्यासही सांगितले होते, परंतु सागर मोरे व किरण कोळपे यांना विळत गावातील काही लोकांकडून पैसे वसूल करणे अवघड झाले होते। मग या दोघांनी दीपक परदेशी यांचेच अपहरण करत त्यांच्याकडूनच खंडणी मागण्याचा प्लॅन बनवला। त्यानुसार त्यांनी परदेशी यांना कारमधून निंबळकच्या दिशेने नेले। परदेशींकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली। त्यांनी नकार देताच त्यांचा गाळा आवळून खून केला। मृतदेह निंबळक बायपास हायवे रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या बंदिस्त नालीमध्ये टाकून दिला। बडतर्फ पोलिसांनी व्यापाऱ्याचा खून केल्याने आता नगरमध्ये खळबळ उडाली आहे।